धम्मपद अत्तवग्गो काल स्थविराची कथा हा काल काल नाव आहे बरं. काल स्थविराची कथा स्वार्थाबरोबरच परमार्थाचाही विचार करावा. स्वार्थाबरोबरच परमार्थाचाही विचार करा. स्थळ जेतवन श्रावस्ती यो सासनं अर्हंत अरी यानं धम्मजीविनं पटिको सती दुम्मेधो दीटंब दीटभ ठी निस्सायं पापिकं फलानी कट्टक सेव अंतधज्जयं अंतधज्जयं अंतधग्नय्यं फलंती असं आहे. मोठं कठीण काम आहे. जिबीले मोठं कसं पलटं लागते आहे का नाही. एवढं हे शब्द पाली मोठे कठीण आहे. अर्थ असा आहे, पापी लोक पापी विचारामुळे किंवा मिथ्या दृष्टीमुळे अरहंताच्या शिकवणुकीवर दोषारोप करतात, त्यांची निंदा करतात. असे दुर्बुद्धी लोक बांबूंच्या फळासारखे स्वतःच्या नाशासाठीच फळे देतात. याचा गाथाकथा अशी आहे. श्रावस्तीमध्ये धार्मिक प्रवृत्तीची एक वृद्ध महिला राहत होती. ती काल नावाच्या भिक्षूंची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत होती, त्याची सेवा करीत होती. एके दिवशी तिने तिच्या शेजाऱ्याकडून भगवंताचे धम्म प्रवचन श्रवण करून घरी परत आल्यावर त्यांची धम्मदेशना अतिशय कर्णप्रिय आणि मन प्रसन्न करणारी आहे अशी तिच्या समोर प्रशंसा केली. तेव्हा आपणसुद्धा जेतवन विहारात जाऊन तथागतांची धम्मदेशना श्रवण करावी अशी तिच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. भगवंताची शेजाऱ्याकडून स्तुती ऐकून ती वृद्ध स्त्री काल भिक्षूला म्हणाली की मला देखील भगवंताकडून धम्म श्रवण करण्याची इच्छा झाली आहे. मला देखील भगवंताकडून धम्म श्रवण करण्याची इच्छा झाली आहे. त्यावर काल भिक्षूने तिला धम्म श्रवण करण्यासाठी विहारात जाण्याची अनुमती दिली नाही. त्याला असे वाटले की तिला तथागतांच्या धम्म श्रवणाचा लाभ झाला तर ती आपली सेवा करणे कदाचित बंद करेल, म्हणून तिला तेथे जाण्यास त्याने मनाई केली. तेव्हा त्या स्त्रीने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा भगवंताचे प्रवचन श्रवण करण्याची अनुमती मागितली, परंतु तीनही वेळा भिक्षूने तिला जाण्याची परवानगी दिली नाही. परंतु वृद्ध स्त्रीने जाण्यासाठी मनाई केली असली तरी भगवंताचे धम्म श्रवण करण्याचा ठाम निश्चय करून तिच्या मुलीला परंतु वृद्ध स्त्रीने जाण्यासाठी मनाई केली असली तरी भगवंताचे धम्म श्रवण करण्याचा ठाम निश्चय करून तिच्या मुलीला सांगितले की मी तथागतांची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी विहारात जात आहे. मी परत येईपर्यंत तू काल भिक्षूंची काळजी घे. आणि ती विहारात निघून गेली. भिक्षू काल भिक्षाटनासाठी नेहमीप्रमाणे त्या वृद्ध महिलेच्या घरी आला. ती घरी नसल्यामुळे मुलीने त्याला भोजनदान दिले व त्याची योग्य प्रकारे सेवा केली. भिक्षूने तिला तुझी आई कोठे आहे असे विचारल्यावर मुलीने आई जेतवन विहारामध्ये धम्म श्रवण करण्यासाठी गेली असल्याचे सांगितले. तेव्हा भिक्षूला वाटले की वृद्ध स्त्रीचा माझ्यावरील विश्वास कमी झाला असावा. यापुढे ती माझी सेवासुद्धा करणार नाही असा विचार करून लगेच तो विहारात जाऊन पोचला. ती महिला तेथे एकाग्रपणे प्रवचन ऐकण्यात मग्न होती.
काल भिक्षूने तथागताजवळ जाऊन वंदन केले व बाजूला बसल्यावर भगवंतांना म्हणाला, भगवंत, ही वृद्ध महिला मतिमंद आहे. धम्मातील गूढ तत्वे तिला समजणार नाही, म्हणून तिला दान व शील यावरच मार्गदर्शन करावे. काल भिक्षू ईर्ष्यापायी व स्वार्थापोटी हे सांगत आहे, हे तथागतांनी ओळखले व त्याला म्हणाले, तुझ्या मूर्खपणामुळे व मिथ्या दृष्टीमुळे तू बुद्ध शिकवणुकीची निंदा करीत आहेस. तू स्वतःच्या नाशाला कारणीभूत होत आहेस. असे त्या भिक्षूला समजावून सांगताना तथागतांनी ही गाथा म्हटली. तात्पर्य: मनुष्य स्वार्थी असतो. स्वार्थ साधण्यासाठी तो इतरांचा विचार करीत नाही. अशा प्रकारच्या मर्यादित विचारांचा त्याग करून स्वार्थाबरोबरच परमार्थाचाही विचार करून जीवन जगावे. म्हणजे याच्यापासून बोध ह्या आहे का, जसा तुम्ही स्वतःचा विचार करता तसा इतरांचाही विचार करा. त्यांनाही धम्म भेटला पाहिजे तर हे त्यांना सांगा. तर जिथं भेटन तिथं घ्या, जिथं तुम्हाला योग्य वाटन त्यापासून म्हणजे थांबू नका बा. ज्याच्यापाशी जे आहे ते त्यांना घेऊ द्या. म्हणजे तुम्ही त्यात जाण्याहून थांबू नका. जिथं तुम्हाला वाटन, कसं असते, विविध प्रकारचे लोक असतात. कोणाला धागा आवडते, कोणाला पाणी आवडते, कोणाला मग ते त्याला दिलं पाहिजे. कोणाला परित्राणपाठ आवडते, कोणाला त्याचा अर्थ समजावणं आवडते, तर त्याला ते दिलं पाहिजे. जे आवडते ते तुम्ही त्या लोकांच्या बुद्धीप्रमाणे दिलं पाहिजे आणि ते आपण श्रवण केलं पाहिजे. त्यापासून लाभ होते, हानी होत नाही. आणि मग हानी जर वाटत असेल तर मग त्याच्यावर आपण उपाय नियोजन केलं पाहिजे, उपाय केले पाहिजे. आणि भगवंतानीच म्हटलेलं आहे का ज्यापासून हानी होते ते सोडून द्या, ज्यापासून लाभ होते ते स्वीकारा. तर आपण चांगल्या गोष्टीला स्वीकारला पाहिजे, असं आपण तिकडं स्वीकारण्याकडे वळलं पाहिजे. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.